नमस्कार. मागच्या काही दिवसापासून हिंदू आणि हिंदुत्ववाद या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदू असणं या दोन्हीत खूप फरक समजला जातो आहे. हिंदुत्ववादी म्हणजे कर्मकांडी, हिंदुत्ववादी म्हणजे अगदीच उन्मादी अशा स्वरूपाचं म्हणणं मांडणं चालू आहे. आणि हिंदू हा प्रत्येकजण असतो असं त्यांचं म्हणणं मांडणं चालू आहे. मुळात भारतातला हिंदू धर्म हा हिंदू धर्म अशी व्याख्या केली कोण? हिंदू म्हणजे काय आणि हिंदुत्व म्हणजे काय हे जरा स्पष्ट करून सांगता येईल का? माझ्या लेखी अमेरिकेत राहणारा अमेरिकन असतो, जपानमध्ये राहणारा जपानी असतो, पाकिस्तानात राहणारा पाकिस्तानी असतो, रशियात राहणारा रशियन असतो, तसा हिंदुस्थानात राहणारा हिंदू असतो, हिंदुस्थानी असतो. असं साधं सरळ गणित आहे. धारयती इति धर्माः म्हणजे तुम्ही जो धारण करता तो धर्म असतो हे आपण ओळखतो. जगाने दिलेलं नाव, इथं राहणाऱ्या लोकांना जगाने दिलेलं नाव हिंदू आहे. आता या हिंदू धर्माच्या म्हणजे एकूणच धर्माच्या असं चाललंय, ज्याला तुम्ही नाव हिंदू दिलं त्या धर्माच्या विषयात मी बोलतोय. जुन्या काळी जेव्हा राजाला राज्याभिषेक केला जायचा तेव्हा राज्याभिषेक झाल्यानंतर राजा उठून उभा राहायचा आणि मोठ्या गर्वाने सांगायचा, न दंडोस्मी, न दंडोस्मी, न दंडोस्मी. मागे धर्मगुरू उभे असायचे आणि हे धर्मगुरू राजाच्या डोक्यावर आपला धर्मदंड मारायचे आणि मग राजा भानावर येऊन म्हणायचा, धर्मदंडोस्मी, धर्मदंडोस्मी, धर्मदंडोस्मी. धर्म मला दंड करू शकतो याची आठवण त्याला व्हायची आणि मग तो आपला कारभार धर्माने करू लागायचा. धर्मानं काम करणं, धर्मानं कारभार करणं याचा अर्थ चांगुलपणानं करणं असा होतो. चांगुलपणाचा अर्थ धर्म असा होतो आणि हिंदुस्थानातल्या चांगुलपणाला, चांगुलपणाच्या धर्माला हिंदू असं नाव मिळालं. आता हे हिंदू असणं, हिंदुत्ववादी असणं नेमकं काय आहे, त्याची व्याख्या कशी आहे आणि काय समजलं जातं आहे याचा विचार आपण करणार आहोत. आता बघा, जर हिंदू एक धर्म असेल तर सगळ्याच गोष्टी सारख्या असायला हव्यात. उदाहरणादाखल ख्रिश्चनांच्या मध्ये आकाशातल्या बापाला सर्वशक्तिमान मानलं जातं आणि त्याची अर्चना केली जाते. एक गोष्ट सरसगट सगळ्या जगभरात ख्रिश्चनिटीमध्ये तुम्हाला दिसते. मुस्लिमांच्या मधला निरीश्वरवाद किंवा मूर्तीपूजक नसणं, बुतपरस्त नसणं ही गोष्ट सगळीकडे तुम्हाला सारखी पाहायला मिळते. अपवाद हिंदुस्थानात आहेत, काही ठिकाणी दर्ग्याची पूजा अर्चा होत असते. मुस्लिमांच्या मधली एक गोष्ट तुम्हाला जगभर पाहायला मिळते, ख्रिश्चनांच्या मधली एक गोष्ट तुम्हाला जगभर पाहायला मिळते. तसं हिंदुस्थानातल्या धर्माला, ज्याला आपण हिंदू म्हणतोय, त्याच्यात एकच गोष्ट आहे आणि त्यावर अगदीच ताठरपणानं हे सगळे सहभागी आहेत असं अजिबात दिसत नाही. जो कर्मठपणा अन्य धर्मांच्या मध्ये आपल्याला दिसतो तसा कर्मठपणा हिंदू धर्मामध्ये दिसत नाही. वेगवेगळ्या पद्धती असलेले, उपासना पद्धती असलेले लोक तुम्हाला हिंदू धर्मात दिसतील. म्हणजे अगदी सगुण साकार भक्ती करणारे, काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराज्यम शरणम प्रपद्ये, अशी परमेश्वराची सगुण साकार प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणून त्याची भक्ती करणारे तुम्हाला दिसतील. त्याच्या निर्गुण निराकार रूपाची भक्ती करणारे देखील दिसतील. त्याच्या प्रतिकात्मक रूपाची भक्ती करणारे देखील दिसतील. किंवा पृथ्वीवर असलेल्या पंचमहाभूतांनाच परमेश्वर मानून त्याची आराधना करणारे देखील तुम्हाला हिंदू दिसतील. इथे द्वैत मानणारे दिसतील, इथे अद्वैत मानणारे दिसतील. इथे वेदांना प्रमाण मानून वेदच सगळं आहे असं सांगणारेही दिसतील आणि वेदांना न मानणारेही दिसतील. उपनिषदांचा अभ्यास करणारे दिसतील, दर्शनांचा अभ्यास करणारे हिंदू असतील, दर्शनांना नाकारणारे देखील हिंदू असतील. म्हणजे हिंदू असणं
ही वेदांना प्रमाण मानणं, दर्शन मान्य करणं, अद्वैत मानणं, द्वैत मानणं, सगुण साकार भक्ती मानणं किंवा निर्गुण निराकार भक्ती मानणं, असं कुठेही एक गणित लावता येत नाहीये. तसं मुस्लिमांच्या मध्ये निर्गुण निराकार रूपाची आराधना होते, जशी ख्रिश्चनांच्या मध्ये एकाच देवाची आराधना होते किंवा एकाच प्रेषिताची आराधना होते, तसं काही हिंदू धर्मात तुम्हाला दिसत नाही. इथे थेट परमेश्वराशी संपर्क साधणारी मंडळी आहेत, इथे त्याच्या मध्यस्थाशीही संपर्क साधणारी मंडळी आहेत. मी मध्यस्थ हा शब्द वापरताना जरा तुमच्या मनात शंका चुकली असेल, पण थेट परमेश्वर आणि परमेश्वराची भक्ती करणारा योगी जो जोडून देतो. योगी हा शब्द युजे या धातूपासून बनला आहे. युजे या शब्दाचा अर्थ होतो जोडणे, आणि जो जोडतो परमेश्वराला, आत्म्याला परमात्म्याशी, तो योगी असं म्हटलं जातं. तर त्या अर्थाने मी मध्यस्थ हा शब्द वापरतोय. इथे अशीही मंडळी आहेत की त्याचा परमेश्वराशी संबंध थेट जोडू शकतो. कुणाला परमेश्वर आपल्या मध्यस्थामार्फत, योग्यामार्फत जोडावा वाटतो. कुणी थेट परमेश्वराला साकडं घालतो, कुणी मार्फत साकडं घालतो. ही सगळी वेगवेगळी विचारधारा हिंदुत्ववाद्यांमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि हे हिंदू असणं, हिंदुत्ववादी असण्याचं लक्षण आहे. म्हणजे अगदी हिंदू धर्मामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. अगदीच बंडखोर देखील मिळतील, अगदीच परंपरावादी देखील मिळतील. म्हणजे इथे जेव्हा लिंगायत पंथांची, कोणी त्याला धर्म म्हणतं, कोणी त्याला पंथ म्हणतं, स्थापना होते, तेव्हा त्यातले बंडखोरी करणारे महात्मा बसवेश्वर, या बसवेश्वरांची साहित्य संपदा, धर्मचिकित्सा, धर्ममीमांसा देखील या धर्मानं, हिंदू धर्मानं स्वीकारलेली आहे. अगदी महानुभाव पंथांची विचारधारा देखील स्वीकारलेली आहे. मध्वाचार्यांचे वेगळे विचार स्वीकारलेत, तर निंबार्काचार्यांचे विचार देखील स्वीकारले आहेत. षडदर्शनांना स्वीकारलेलं आहे, षडदर्शनांना नाकारलेलं देखील आहे. इथे एवढी लिबर्टी आहे ना, एवढी लिबर्टी आहे, एवढं स्वातंत्र्य तुम्हाला अन्य कोणत्याही धर्मात दिसत नाही. मुळात हिंदू धर्मातल्या कर्मांना कर्मकांड असं नाव मिळालं आणि नैमित्तिक साधनेला कांड समजणारी माणसं या धर्माला बदनाम करू लागली, हे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदुत्ववादी म्हणवून घेणारी जी मंडळी आहेत ना, म्हणजे हिंदुत्ववादी समजणं आणि म्हणवून घेणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्या हिंदुत्ववादी समजून घेणाऱ्या मंडळींना देखील आपण उन्मादी होण्याआधी हे सगळं समजणं आवश्यक आहे. म्हणजे खरं तर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातला उन्मादी आवाज देखील आपल्याला बघायला मिळतो. सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाची टीका या धर्मावरती केली जाते. रामावरती केली जाते, कृष्णावरती केली जाते, सीतेवरती केली जाते, संतांवरती केली जाते. संतांच्या जाती काढल्या जातात, तो कुठला आहे, कसला आहे, हे सगळं आपल्याकडे तपासलं जातं, बोललं जातं. आणि यावर हिंदू धर्म चकार शब्द काढत नाही, एकही शब्दाने तो बोलत नाही. इथल्या मंदिरांच्या विषयी शंका निर्माण केली जाते. अमुक मंदिर नव्हतंच, अमुक होतं, हा विहार होता, ते मशीद होती, ते हे होतं, असं काहीही इथे बोललं जातं. आणि मोठ्या सहिष्णू पद्धतीनं हिंदू धर्म हे सगळं सहन करतो. हिंदू धर्म कसा आहे याचं गणित गैरहिंदूंनी लावलेलं आहे. म्हणजे मुस्लिमांच्या मध्ये जर वेगवेगळ्या राष्ट्रात हिंसाचार होत असेल, तो प्रतिक्रियावादी समाज असेल, तर हिंदू देखील तसाच असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आणि ते मनातले विचार हिंदूंवरती थोपवले जातात. आणि हीच गोष्ट नेमकी हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद मांडताना गफलत करते. मुळात जे हिंदू आहेत त्यांना आपलं हिंदुत्व समजून घेण्याची गरज आहे. काय आहे हिंदुत्व, काय आहे आमची जीवन पद्धती. कारण धर्म हाच मुळात धारयती ती धर्म हा असं असेल, तर मग आमचा धर्म आम्ही जो धारण करतो आहोत तो आहे. आम्ही जी कामं करतोय ते कांड नाही आहे, ती कर्म आहेत. आणि अशी कर्म आहेत जी आम्हाला धर्मानी करायला सांगितलेली आहेत.
आम्ही मंत्रपुष्पांजली म्हणतो, याचा अर्थ आम्ही काहीतरी निष्कारण न समजणारी मंत्र म्हणतोय असं अजिबात नाही आहे. आम्ही देवाच्या प्रार्थनेनंतर, पूजेनंतर, त्याच्या प्रसन्नचित्त झाल्यानंतर जो मंत्र म्हणतोय तो देशाच्या मंगलाची कामना करणारा आहे. यावरचा स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेला आहे. हा मंगलाची कामना करणारा व्हिडिओ हे आहे हिंदुत्व. हे आहे हिंदुत्व. सत्यनारायणाची पूजा ही पाठ करून सतत सतत म्हणावी यासाठी नाही आहे. ती अशी एक बोधकथा आहे, ज्या कथेचा उपयोग आम्ही जीवनात केला, आमच्या कर्मात केला, तर सत्य, सातत्य आणि चिकाटी आम्ही कधीच सोडणार नाही. मंत्रपुष्पांजली पाहिली, त्यानंतर आपण जो सतत याचा मृत्युंजय मंत्र म्हणतो, महामृत्युंजयाचा मंत्र, तो मंत्र मृत्यूचं भय घालवणारा आहे, मृत्यूला पराभूत करणारा नाही. हे आमच्या कधीतरी लक्षात यायला हवं. आमच्या देवतांची केलेली योजना सुद्धा इतकी सुरेख आहे. मी इथल्या रामाची उपाययोजना झालेली आहे. इथला राम जो जन्माला आलेला आहे, त्या रामाचं असणं कशाचं प्रतीक आहे? लाख संकट येतील आमच्यावरती, पण आमची छाती त्यासाठी मजबूत आहे. संकट आली म्हणून सत्याचा मार्ग आम्ही सोडणार नाही. आम्ही सत्यवचनी असू. धर्माचा मार्ग आम्ही सोडणार नाही. कृष्णचरित्र आम्हाला काय सांगतं? ठकाशी असावे महाठक, जो आक्रमण करून चालून येईल त्याला त्याच्या पद्धतीनं उत्तर देऊन अधर्माचा पराभव केला पाहिजे, हे सांगणारं आमचं कृष्णचरित्र आहे. मला वाटतं परमेश्वराच्या दशावताराची जी कथा आपण सांगतो ना, त्या दशावतारातल्या प्रत्येक अवताराचा एक विशिष्ट हेतू आहे. येथे एक दोन विषय आपण आधी बोललेलो आहोत. एक विशिष्ट हेतू आहे आणि तीच त्याची योजना आहे. मला वाटतं हिंदुत्ववादी म्हणून हिणवणाऱ्यांनी हा हिंदुत्ववाद समजून घेणं आवश्यक आहे. एवढा लिबरल, एवढा सगळ्यांना सामावून घेणारा, भिन्न भिन्न विचारधारा असताना देखील एकच जीवन पद्धती सांगणारा, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ही ओळ सांगणारा हिंदू धर्म तुम्ही आम्ही समजून घेणं आवश्यक आहे. मग हिंदुत्ववादी हा आरोप की आणखी काही सन्मान याचा विचार करावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.